नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवर आधारित 10 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की आर-आर-बी ग्रुप डी तसेच टी-सी-एस आय-बी-पी-एस आधारित इतर सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला सुरू करू या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारताचे 26वे मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत, ज्यांची नियुक्ती फेब्रुवारी 2025 मध्ये झाली? ए. राजीव कुमार, बी. ज्ञानेश कुमार, सी. सूर्यकांत बिंद, डी. नंदन कुमार सावे. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ज्ञानेश कुमार यांची भारताचे 26वे मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे, ज्यांनी फेब्रुवारी 25 मध्ये पदभार स्वीकारलेला आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2025 ची G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित झाली असं पाहिजे इथं. ए. भारत, बी. दक्षिण आफ्रिका, सी. ब्राझील, डी. अमेरिका. तर पहा, 2025 ची G20 शिखर परिषद जी होती ती दक्षिण आफ्रिका, बी ह्याचं बरोबर उत्तर दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित झालेली आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताने 2025 मध्ये कोणती नवीन सेमी हाय स्पीड ट्रेन सुरू केली? ए. तेजस एक्सप्रेस, बी. वंदे भारत एक्सप्रेस, सी. शताब्दी एक्सप्रेस, डी. राजधानी एक्सप्रेस. तर पर्यायावरून आपण अंदाज लावू शकतो की वंदे भारत एक्सप्रेस सोडून बाकी सगळ्या जुन्या असल्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर बी, वंदे भारत यायला पाहिजे. जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 आहे, चंद्रयान-3 मिशनने चंद्रावर कोणती महत्त्वाची गोष्ट निश्चित केली? ए. खनिजांची उपस्थिती, बी. जलबर्फ, सी. धातूंचे स्रोत आणि डी. जीवसृष्टींची उपस्थिती. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बी, जलबर्फ. चंद्रयान-3 मिशनने जे काही चंद्रावरचा जलबर्फ आहे ते शोधण्यात मदत केलेली आहे, त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे जलबर्फ. जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताचा पहिला फुल स्टॉक क्वांटम संगणक कोणता आहे आणि त्यात किती क्युबिट्स आहेत? ए. QPAI इंडस 25, भारत क्वांटम 16 क्युबिट्स, इंडस कोर 50 क्युबिट्स, क्वांटम इंडिया 32 क्युबिट्स. तर बघूया, ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. QPAI इंडस 25 क्युबिट्स. हा भारताचा पहिला फुल स्टॉक क्वांटम संगणक असून त्यात 25 सुपर कंडक्टिंग क्युबिट्स आहेत. जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणती पंचायत भारताची पहिली 100% डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे? ए. आदर्श ग्रामपंचायत, बी. पुल्लमपारा पंचायत केरळ, सी. सोनपुरा पंचायत तामिळनाडू, डी. हरिग्राम पंचायत पंजाब. तर बघा, 100% डिजिटल साक्षर ठरणारी पंचायत ही केरळमधील पुल्लमपारा पंचायत आहे, त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर ऑप्शन बी आहे, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केले आहे? ए. गोवा, बी. उत्तराखंड, सी. गुजरात, डी. बिहार. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बी. उत्तराखंड. उत्तराखंड राज्याने सगळ्यात पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलेला आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 आहे, PM सूरज पोर्टल अंतर्गत कोणत्या समाज घटकाला 15 लाख रुपये पर्यंत व्यवसाय कर्ज मिळते? ए. कृषक, बी. सुरक्षा रक्षक, सी. SC ST OBC आणि सफाई कर्मचारी, डी. महिला उद्योजिका. तर बघा, ह्याचं बरोबर उत्तर आहे सी. SC ST OBC आणि सफाई कर्मचारी या वर्गाला PM सूरज पोर्टल अंतर्गत 15 लाख रुपयापर्यंत व्यवसाय कर्ज मिळणार आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील 58वे टायगर रिझर्व्ह म्हणून कोणता राष्ट्रीय उद्यान घोषित झाला आहे? ए. कान्हा राष्ट्रीय उद्यान, बी. रेवा राष्ट्रीय उद्यान, सी. माधव राष्ट्रीय उद्यान, डी. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माधव राष्ट्रीय उद्यान. हा मध्य प्रदेशातील 2025 मध्ये भारताचा 58वा टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक सी, माधव राष्ट्रीय उद्यान, 58वा टायगर रिझर्व्ह लक्षात ठेवू शकता. आणि जाऊया शेवटच्या आणि 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 नुसार सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश कोणता आहे? ए. बुर्किना फासो, बी. पाकिस्तान, सी. भारत, डी. सिरिया. तर याचं बरोबर उत्तर आहे ए. बुर्किना फासो. तर अशा प्रकारे आपले आजचे 10 महत्त्वाचे प्रश्न झालेले आहेत. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा आणि ज्यांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.